आज दिनांक 8 जानेवारी 2026 कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे ग्रामपंचायतच्या शेजारी खंडोबा मंदिर या ठिकाणी आपण दिसतंय। या खंडोबा मंदिर परिसरामध्ये इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। या रक्तदान शिबिराचे प्रमुख जे आहेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत या आपल्या कोरेगावमध्ये केंद्र स्थापन केलेले आहे। यामध्ये विवेक तापकीर, त्यानंतर मांढरे साहेब तालुका अध्यक्ष, त्याप्रमाणे कोमलताई डेरंगे, स्वप्नली टाकळकर मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून या ठिकाणी 8 तारखेला किंवा 8 जानेवारी 2026ला हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणून संपूर्ण समाजामध्ये या रक्तदानाला महत्त्व दिलेले आहे। रक्तदानाने काय होतं, आपल्या शरीरामधले जे काही आवश्यक घटक आहेत ते आणखी वाढायला सुरुवात होते। जर आपण वारंवार रक्तदान केलं तर आपलं जे रक्त आहे हे अतिशय निर्मळ स्वरूपाचं, समजा उदाहरणार्थ एखादा झरा आहे, झऱ्यामधून पाणी सतत वाहत राहिलं तर निर्मळपणा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, नवीन रक्त तयार होतं, त्या व्यक्तीची तब्येत चांगली राहते आणि ज्यांना खरी गरज आहे त्या व्यक्तींना या ठिकाणी रक्तदान केल्यामुळं त्यांचे प्राण वाचतात। असं उत्तम कार्य करणाऱ्या या नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांचं या ठिकाणी मी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं। या रक्तदान शिबिराचे प्रमुख जे आहेत ते विवेक तापकीर या रक्तदान शिबिराविषयी आपले मनोगत व्यक्त करते। श्री विवेक तापकीर। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यामार्फत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानांनी आज या ठिकाणी प्रत्येक समस्त अखंड भारतभर जीवनदान महाकुंभाचं नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये आज 8 तारखेला कोरेगाव भीमा सेवा केंद्रामध्ये ब्लड कॅम्प आयोजित केलेले आहे। मागच्या वेळेससुद्धा आपण 1,30,000 प्लस बाटल्या आपण शासनाला मोफत दान केलेलं आहे या संस्थानामार्फतच आणि त्या बाटल्यांचा वापर थॅलेसेमिया किंवा डायलिसिस किंवा ब्लड कॅन्सर आणि इतर उपचारांसाठी वापरले जातात, तेही विनामूल्य आहेत। आणि यावेळेससुद्धा आज जवळजवळ पहिल्याच दिवशी 31,000 प्लस बाटल्या आपण दान केलेल्या आहेत आणि अजूनही 18 तारखेपर्यंत हा महाकुंभ चालू आहे। जय श्री राम। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।